केसनंद रोड सतत गर्दीनं गजबजलेलं आणि रहदारीचा रस्ता. केसनंद गावात जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर होतो. इथंही हजारो लोकांची वस्ती आहे. गृहनिर्माण प्रकल्प आहे. सोसायटीमधील सांडपाण्यांचं काम मार्गी लावण्यासाठी आबांनी 2,33,34,852 रुपयांचा निधी मंजूर केला. या निधीतून काळे ओढा, शांती पार्क, समर्थ पार्क, ऑर्चिड सोसायटी, एपिक सोसायटी, राधिका विहार, साई रेसिडेन्सी, बालाजी विहार 1-2, बालाजी पार्क, गोल्डन सोसायटी या सर्व भागांना मुख्य ड्रेनेज लाईनला जोडल्यामुळे इथली सांडपाणीची समस्या संपली आहे. हिलशायर सोसायटी ते नायरा पेट्रोल पंपा दरम्यान ड्रेनेज लाईन करून या लाईनला सर्व अंतर्गत ड्रेनेज लाईन जोडून घेतल्या. केसनंद रोडवरील हिलशायर सोसायटी ते गणेश रेसिडेन्सी पर्यंत मुख्य लाईन केल्यामुळे आता गावकऱ्यांना आपल्या या परिसरात विना अडथळा आणि दुर्गंधयुक्त रस्त्यानं ये-जा करता येऊ लागलाय. लोकसंख्या वाढली की रस्त्यावर रहदारी वाढते. साहजिकच ट्रॅफिक वाढतं. सांडपाणी आणि कचऱ्याच्या समस्या देखील वाढतात. पण लोकसंख्या वाढली तरीही आपल्या वॉर्डातील जनतेच्या समस्यांचं निराकरण कसं करायचं याचं उत्तर संदीप आबा सातव यांच्याकडे हमखास असतं. आणि या प्रत्येक केसनंद रोड परिसरातील लोकांना आलाय.